तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन स्तरावर अनेक निर्णय घेण्यात येत आहेत. तृतीयपंथीयांचे हक्क आणि अधिकारांबाबत जनजागृती व्हावी, तसंच सामान्य नागरिकांमध्ये त्यांना स्वीकारण्याची भावना निर्माण व्हावी या उद्देशानं शासन प्रयत्नशील आहे. मतदान करून लोकशाहीचा हक्क बजावता यावा यासाठी तृतीयपंथीयांना मतदान ओळखपत्र देखील देण्यात आलंय. मात्र इतक्यावरच हा प्रश्न सुटलेला नाही. तृतीयपंथीयांनी मतदान केंद्रांवर गेल्यानंतर पुरुषांच्या की स्त्रियांच्या रांगेत उभं राहायचं असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय. तृतीयपंथीयांना मतदानावेळी लोकांकडून चुकीची वागणूक मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र रांग असावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. जे तृतीयपंथी बांधव आहेत त्यांच्यासाठी जशी महिलांसाठी पुरुषांसाठी वेगळी लाईन असते, आता तुम्ही दिव्यांगांसाठी पण केली आणि वृद्ध लोकांसाठी पण केली, तशी आमच्यासाठी वेगळी लाईन व्हावी म्हणून सरांना मी निवेदन दिलं. देण्याचं कारण की कितीतरी तृतीयपंथी आपल्या भगिनी आहेत ज्या मतदान करायला जात नाहीत. का तर तिथं होणारा भेदभाव, तिथं होणारी हिंसाळ आणि पहिला प्रश्न पडतो की जाऊन थांबायचं कुणाच्या लाईनीत, पुरुषांच्या लाईनीत थांबायचं की महिलांच्या लाईनीत थांबायचं. कारण की आजपर्यंत वेगळं आम्हाला असं काहीच नव्हतं आमच्या अस्तित्वासाठी. म्हणून सरांना मी तसं निवेदन दिलं की ह्या लोकांसाठी एकतर वेगळी लाईन करा. जर ती आत्ता लगेच शक्य नसेल तर आम्हाला फर्स्ट प्रायोरिटी द्या, आल्यानंतरनं प्रथम प्राधान्य द्या, जेणेकरून की जितकी मतदानापासून वंचित राहिलेली लोकं आहेत, काही गोष्टींमुळे ते तिथंपर्यंत जात नाही आहेत, तर ते तिथंपर्यंत पोचतील. सध्या जिल्ह्यात 180 तृतीयपंथीय मतदारांची नोंदणी आहे. मात्र प्रत्यक्षात जिल्ह्यातील तृतीयपंथीयांची संख्या जास्त आहे. तृतीयपंथीयांच्या नोंदणीसाठी प्रशासनाकडून प्रभावी प्रयत्न झाले नसल्याचा आरोप मयुरी आळवेकर यांनी केलाय. काही तृतीयपंथीयांच्या ओळखपत्रांवर लिंग पुरुष असा उल्लेख करण्यात आलाय. ओळखपत्रांमधील अशा दुरुस्ती करण्यात याव्यात अशी मागणीही होतीये. अजूनही तृतीयपंथीयांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन फारसा बदललेला नाही. त्यांनाही समाजातील इतर घटकांप्रमाणे सन्मानानं जगता यावं यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. याचाच भाग म्हणून त्यांना मतदानाचा हक्क मिळालाय. हा हक्क बजावताना सुद्धा हीच सन्मानाची वागणूक मिळावी अशी तृतीयपंथीयांची मागणी आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र मतदार रांगेची व्यवस्था करता येणं शक्य नसेल तर त्यांना प्राधान्यानं मतदान करता यावं यासाठी सर्व मतदान केंद्रांच्या ठिकाणी लेखी सूचना केल्या जातील असं आश्वासन दिलंय.